माती भरपूर असेल, पाणी जास्त काय असेल तर चिखल होणार आहे. तीच गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये शरीरात होत असते. आर्द्रता वाढणं, शरीरात नको असणारं पाणी जास्त झालं तर थंडावा, एक गारठा होतो शरीरामध्ये. एक सोपं उदाहरण दिलं तर तुमच्या ह्या लक्षात येईल गोष्ट. एखादा भरपूर पाऊस पडणारा देश आहे की ज्या ठिकाणी पाऊस खूप पडतोय, असं एखादं गाव आहे आणि त्या ठिकाणी जर मातीचं घर असेल, त्या मातीच्या घरातल्या सतत पाऊस पडण्यामुळे भिंती कशा ओल्या झालेल्या असतील, आर्द्र झालेल्या असतील, तशी स्थिती डायबिटीस असणाऱ्या मनुष्याची असते, त्याच्या देहाची असते की शरीरात एक प्रकारचा गारवा आलेला असतो, थंडावा असतो, द्रवधातू खूप वाढलेला असतो, क्लिन्नता आलेली असते. स्वाभाविक आहे, गारठा वाढला. आता त्या घरामध्ये ज्या गारठा, जिथे पाऊस जास्त पडतो, अशा मातीच्या घरात जर आपल्याला चूल पेटवायची असेल तर ती सहजासहजी पेटली जाणार आहे का? नाही पेटली जाणार. त्याला वेळ लागणार. चहा 1 कप करायचा असेल तरी 15 मिनिटं लागतील. तीच गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये शरीरात होते. हा जो गारठा खूप वाढतोय, पृथ्वी आणि जलाची जी काही विकृती आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम तेज आणि वायू ह्याच्यावर व्हायला सुरुवात होत असते.